निकालानंतर कोण कोणासोबत राहील काही सांगता येत नाही. काही लोक म्हणतायत शिंदे पवारांची चर्चा सुरू आहे. असं विधान थेट नवाब मलिकांनी केलंय. वास्तविक शरद पवार 87 जागा लढतायत. यातील 40 जागा ते अजित पवारांच्या विरोधात लढवतायत, तर 41 जागा ते भाजपच्या विरोधात लढवतायत. 11 जागांवर शिंदे आणि पवारांचा थेट सामना होतोय. आता तुम्ही म्हणाल 40, 41 आणि 11 या जागांची बेरीज 87 होत नाही, तर यामध्ये अनेक जागांवर दोन्हीकडून उमेदवार देण्यात आलेत. म्हणजे अणुशक्तीनगर अथवा दिंडोरीसारख्या जागांवर शिंदेंनीही उमेदवार दिलेत आणि अजित पवारांनीही दिलेत. आष्टीतून भाजप आणि अजित पवार या दोघांनी उमेदवार दिलेत. परांड्यातून ठाकरे आणि पवार या दोघांनी उमेदवार दिलेत. आता कोण अर्ज माघारी घेतं यावर चित्र स्पष्ट होईलच. पण आपला मुद्दा आहे तो शिंदे पवारांच्या समीकरणांचा, आणि हा विचार करताना कोण कोणाविरोधात किती जागा लढतंय ते पाहावं लागतं. पवार भाजप सामना 41 जागांवर, शरद पवार अजित पवार सामना 40 जागांवर आणि पवार शिंदे फक्त 11 जागांवर लढतायत. दुसरीकडे एकनाथ शिंदे 83 जागा लढवतायत. त्यामध्ये शिंदे ठाकरे सामना 55 जागांवर, शिंदे काँग्रेस सामना 17 जागांवर, तर शिंदे पवार सामना 11 जागांवर होतोय. आता शिंदे विरुद्ध पवार या कमी जागांवरील लढाईमुळे पवार शिंदेंच्या समीकरणांच्या चर्चा सुरू असल्याच्या बातम्या झाल्या होत्या. त्यानंतर मलिकांसारखे नेते देखील असं काही होऊ शकतं म्हणून चर्चेला बळ देऊ लागलेत. अर्थात या दोन्ही नेत्यांना आपापल्या आघाड्यांमध्ये आपलं राजकीय मूल्य वाढवण्यासाठी एकमेकांची गरज असल्याची कारणं आपण यापूर्वी पाहिलेली आहेत. त्यामुळं एकत्र येणार नाहीत, पण चर्चा कायम ठेवतील. मग ते दोन्ही बाजूंच्या सोयीचं राजकारण असेल असं आपण म्हणत आलो आहोत. पण वेळ आली आणि समीकरणं बसवावीच लागली तर काय पर्याय असतील? शिंदे पवार ही समीकरणं बसू शकतील का? समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू. सुरुवात करूया ती शिंदेंच्या समीकरणांपासून. पवारांसोबत एकनाथ शिंदे नेमकी काय समीकरणं बसवू शकतात? एक तर शिंदेंना महाविकास आघाडीसोबत यायला हवं, आणि ही परिस्थिती फक्त ठाकरे भाजपसोबत गेले तरच तयार होऊ शकते. म्हणजे एकनाथ शिंदेंचं वाढलेलं महत्त्व भाजपला रोखायचं असेल तर भाजप आणि ठाकरे ही समीकरणं निकालानंतर पुन्हा जुळू शकतात. अर्थात तशा चर्चा देखील सुरू असल्याच्या बातम्या येत असतात. भाजपकडूनच ठाकरेंबाबत संदिग्धता निर्माण व्हावी म्हणून या चर्चा पुढे आणल्या जात असल्याचं बोललं जातं. तरीही गेल्या 5 वर्षात कोणताही पक्ष कोणत्याही पक्षासोबत युती करू शकतो हे मान्य करून आपण बोलायचं ठरवलं तर उद्या एकनाथ शिंदे सत्तेतला अधिकचा वाटा मागतायत, ते मुख्यमंत्री पदासाठी जोर लावतायत किंवा मुख्यमंत्री पदासोबत तडजोड करायला तयार नाहीयेत अशी शक्यता निर्माण होत असेल तर भाजपला महाविकास आघाडीतला एक घटक पक्ष जोडून घ्यावाच लागेल. किमान राष्ट्रीय राजकारणामुळे भाजप काँग्रेस एक येत नाहीत हीच काय ती बरी गोष्ट. मात्र शरद पवार देखील भाजपसोबत जाण्यास उत्सुक नसतील तर ठाकरे हाच एकमेव पर्याय भाजपसमोर उरतो. थोडक्यात ठाकरेंना सोबत घेण्याची रणनीती कुठेतरी भाजप हायकमांड आखत असेल तर एकनाथ शिंदे एका बाजूला, पवारांचा पर्याय ठेवताना दिसू शकतात. मग पवार काँग्रेस आणि शिंदे हे समीकरण बसेल का? तर हे देखील अशक्य आहे. कारण इथे एकनाथ शिंदेंचं हिंदुत्वाचं नरेटिव्ह संपून जातं. ठाकरेंवर जे आरोप केले आणि ज्यामुळं शिवसेना फुटली तेच एकनाथ शिंदे करताना दिसतात. पर्यायानं भाजपनं ठाकरेंना सोबत घेतलं तर एकनाथ शिंदेंसमोर तिसरा पर्याय दिसत नाही. असं असलं तरी मराठा पॉलिटिक्स देखील उचल खाऊ शकतं असं म्हणता येतं. म्हणजे जर शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळत नसेल, भाजप शिंदेंच्या आमदार खासदारांना स्वतःच्या पार्टीत मर्ज करण्याचा निर्णय घेत असेल किंवा शिंदेंना सत्तेच्या केंद्रबिंदूवरून दूर सारत असेल तर एकनाथ शिंदे इथे स्वतःच्याच पक्षातील नेत्यांना भाजपपेक्षा पवारांकडे पाठवण्याचा बोल्ड डिसिजन घेऊ शकतात. आपली लोक दुसऱ्या पक्षात पाठवून काही काळ सेफ राजकीय खेळी आजवर अनेक नेते खेळताना दिसून आलेले आहेत. जर का भाजप आणि महाशक्ती एकनाथ शिंदेंना गृहीत धरून खेळी करू लागली तर शिंदे देखील सत्तेच्या केंद्रबिंदूवर राहण्यासाठी आपल्याच लोकांना सेफ करताना दिसून येऊ शकतात. म्हणजेच उद्या गरज पडली तर एकनाथ शिंदे आहे तसेच थांबतील, पण भाजपमध्ये आपल्या नेत्यांना मर्ज करण्याची वेळ आली तर आपल्याच पक्षात फूट घडवून आणत ते पवारांकडे काही आमदार पाठवून सत्तेत आपलं अप्रत्यक्ष स्थान पक्क करतील. अर्थात हे धाडसी विधान असलं तरी अशक्य असं काही नाही हे आपण पाहत आलोय. पण या समीकरणापलीकडं शिंदेंसाठी पवारांच्या राष्ट्रवादीसोबतच अन्य समीकरणं सध्या तरी दिसत नाहीत. आता दुसरी बाजू आहे ती शरद पवारांची. पवार हे एकच आहेत की वेगवेगळे याबाबत आजही कोणी ठामपणे सांगत नाही. अजित पवार आणि शरद पवार एकमेकांविरोधात 40 जागा लढतायत. म्हणजे कोणाचे जरी आमदार इथून निवडून आले तरी ते राष्ट्रवादीचेच असतील. थोडक्यात दोन्ही पवार उद्या एक झाले तर किमान 40 आमदारांचं संख्याबळ आपल्या मागे असेल याची तरतूद या दोन्ही नेत्यांनी केलेली दिसते. अजित पवार उर्वरित 15 ठिकाणी ठाकरे आणि काँग्रेससोबत लढतायत. अशा ठिकाणी अजित पवारांनी किमान 5 आमदार निवडून आणले
आणि शरद पवारांनी भाजपसोबतच्या 41 जागांवरील सामन्यात किमान 20 आमदार निवडून आणले तर दोन्ही पवारांचा एकत्रित आकडा हा 65च्या दरम्यान जाऊ शकतो. अशावेळी एकत्रित राष्ट्रवादी कदाचित भाजपनंतरचा क्रमांक 2चा पक्ष होऊ शकते. अशावेळी पवार काँग्रेसच्या पाठिंब्यावर देखील सत्ता स्थापनेचा दावा करू शकतील, पण त्यासाठी काँग्रेसनं किमान 70 जागा जिंकायला हव्यात. असं झाल्यास पवार फक्त काँग्रेससोबत सत्ता स्थापन करू शकतील आणि ठाकरेंना सत्तेतून बाहेर ठेवू शकतील. समजा असं झालंच आणि ठाकरे सत्तेतून बाहेर राहत आहेत या एका निकषावर बाहेरून पाठिंबा देण्यासारखी खेळी देखील एकनाथ शिंदे खेळताना दिसू शकतात. अर्थात पक्षफूट, बंडखोरी ते मुख्यमंत्रीपद ही राजकारणाची सुरुवात जशी पवारांची होती तशीच ती एकनाथ शिंदेची देखील होती. सुरुवातीला आपण बोललो त्याप्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीतून ठाकरे बाहेर जात असतील तर महाशक्तीला टाळून सत्तेत जाता येत नसलं तरी किमान आपले आमदार पाठवून किंवा वेळ प्रसंगी बाहेरून पाठिंबा देऊन सत्तासूत्र आपल्या ताब्यात घेण्याचा चान्स शिंदेंना मिळतो, तर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करण्याचा चान्स पवारांना मिळतो. आता या पलीकडची समीकरणं पवार बसवू शकतील असं म्हणता येत नाही. मात्र अजित पवार आणि शरद पवार हा सामना खरंच व्यक्तिगत पातळीवर गेला असेल तर मात्र अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत यासाठीची समीकरणं पवार बसवू शकतात. ती कशी? तर महायुतीकडे संख्याबळ असेल तर पवार हस्तक्षेप करून शिंदेंच्या मागे आपला अप्रत्यक्ष हात ठेवू शकतात. 1995 साली युतीचं सरकार आलं तेव्हाही पवारांनी आपला हात सुधीर जोशींच्या ऐवजी मनोहर जोशींच्या मागे ठेवला होता. बाळासाहेबांनी देखील सरकार व्यवस्थित चालावं या धोरणातून पवारांच्या शब्दाला मान दिला होता. विरोधी पक्षासोबत किमान तडजोड करणारा मुख्यमंत्री ठेवणं ही सत्ताधारी पक्षाची देखील गरज असते. अशावेळी पवारांना फडणवीस आणि अजित पवार हे दोन्ही नकोच असतील तर ते शिंदेंना मूकसंमती देतील, ज्याचा फायदा एक प्रकारे शिंदेंना देखील होतो आणि मुंबईच्या उद्योग जगतात प्रेझेन्स ठेवून विरोधात असूनही पक्षाची आर्थिक गणितं पवार बसवू शकतात. अर्थात या दोन समीकरणांपलीकडे सध्या तरी पवार आणि शिंदे यांची राजकीय समीकरणं जुळताना दिसत नाहीयेत. पण हे जुळणारच नाही असंही आपण म्हणू शकत नाही किंवा जुळतीलच असंही आपल्याला ठामपणे म्हणता येणार नाही. तुम्हाला काय वाटतं? पवार शिंदे समीकरण निकालानंतर बसेल का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.